नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आपल्या चॅनलवर नेहमीच महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले व्हिडिओ। तर मित्रांनो, आजचा सुद्धा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताचं जे काही पहिलं मंत्रिमंडळ होतं यावर 100% प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, हे महत्त्वाचं टॉपिक आहे, तर तुम्हाला हा परीक्षेच्या अगोदर करून जाणं महत्त्वाचं आहे। परीक्षा कुठली असो यावर आधारित परीक्षेला 100% प्रश्न विचारले जातात। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, म्हणजे कुठल्या हा खाते आणि हा मंत्री, या ठिकाणी खाते आणि मंत्री या ठिकाणी आपण याचं डिव्हिडेशन केलेलं आहे। तर पहा, भारताचे पहिले पंतप्रधान, विदेश मंत्री आणि वैज्ञानिक मंत्री कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू। आता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु भारताचे पंतप्रधान जे काय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दुसरं सुद्धा दोन खाते होते। एक म्हणजे पहा, विदेश मंत्री आणि वैज्ञानिक मंत्री हे दोन खातं त्यांच्याकडे होतं। डबल त्याच्यानंतर पहा, उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि त्याच्यानंतर पहा प्रसारण मंत्री, सूचना व प्रसारण मंत्री। आता भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल। त्याच्यानंतर पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल। आणि संचार मंत्री म्हणजे पहिले प्रसारण मंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले प्रसारण मंत्री होते। त्याच्यानंतर पहा, संरक्षण मंत्री, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? तर पहा, सरदार बलदेव सिंग हे भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते। आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर पहा, हे जे काय बलदेव जे काय नाव आहे, बलदेव म्हणजे काय? बलवान, म्हणजे संरक्षण कोण करणार? जे काय ज्याच्यामध्ये काही शक्ती आहे तो संरक्षण करणार, म्हणजे भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? सरदार बलदेव सिंह हे होते। पुढे पहा, शिक्षण मंत्री, आता शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते। तर हे लक्षात कसं ठेवायचं? तर पहा, आझाद याचा शब्दाचा अर्थ होतो काय म्हणते मित्रांनो? आझाद होणे म्हणजे काय? स्वातंत्र्य होणे। ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घ्याल त्याच वेळेस तुम्ही स्वातंत्र्य व्हाल, म्हणजे तुम्ही जगण्यासाठी तुमच्यासाठी स्वातंत्र्य व्हाल। म्हणजे काय? म्हणजे आझाद म्हणजे काय? स्वातंत्र्य मिळणे। शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य मिळू शकतं का? नाही मिळणार। म्हणजे पहिले शिक्षण मंत्री कोण? अब्दुल कलाम आझाद, म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे पहा, रेल्वे मंत्री आणि परिवहन मंत्री, तर जॉन मथाई हे भारताचे पहिले कोण होते? रेल्वे मंत्री व परिवहन मंत्री जॉन मथाई हे होते। आता अन्न आणि कृषी मंत्री कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले अन्न व कृषी मंत्री होते। महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। तर भारताचे पहिले कृषी व अन्न मंत्री कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आता प्रसाद म्हणजे काय? देवाचा जो काय प्रसाद असतो तो कशापासून बनतो? तो प्रसाद बनतो मित्रांनो कृषीपासून, म्हणजे जे काय अन्न आहे अन्नापासूनच हा प्रसाद बनत असतो। म्हणजे शेतीमध्ये जे काही धान्य व पीक पिकवलं जातं त्यापासूनच आपण प्रसाद बनवत असतो। म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की कृषी मंत्री कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते। म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यास सोपं जाईल। प्रसाद म्हणजे काय? जे काय आपल्या शेतीमधून जे काय धान्य पिकतं त्यापासूनच आपण प्रसाद बनवतो। म्हणजेच पहिले कृषी मंत्री व अन्न मंत्री कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, असं लक्षात ठेवा। आता श्रम मंत्री कोण होते? भारताचे पहिले श्रम मंत्री तर जगजीवन राम। तर जगजीवन पहा, जगामध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल किंवा जगामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मेहनत करावीच लागणार। म्हणजे पहा, श्रम म्हणजे काय? मेहनत। म्हणजे पहिले श्रम मंत्री कोण असणार? जगजीवन राम। जगजीवन म्हणजे जगामध्ये जिवंत राहायचं असेल किंवा जगामध्ये जगत असताना जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला काय? श्रम करावेच लागणार। म्हणजे पहिले श्रम मंत्री कोण होते? जगजीवन राम हे भारताचे पहिले श्रम मंत्री होते। असं तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता। आता कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे कायदा मंत्री होते। कारण की हा प्रश्न जवळपास सर्वच मुलांना माहीत असेल, कारण की हा प्रश्न माहीत असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। कायदा मंत्री कोण होते? कायदा मंत्री त्याला दुसरा अर्थ आहे विधी, म्हणजे कायद्याला सुद्धा विधी सुद्धा म्हणतात। तर कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। कधी प्रश्न विचारला जाईल की भारताचे पहिले विधी मंत्री कोण होते, त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ नका। विधी म्हणजेच काय? कायदा मंत्री। आता आरोग्य मंत्री कोण होते? तर राजकुमारी अमृता कौर ही भारताची पहिली आरोग्य मंत्री होती। कोण होती? राजकुमारी अमृता कौर ही भारताची काय होती? पहिली आरोग्य मंत्री होती। आता या ठिकाणी पहा, तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? या ठिकाणी पहा, हे आरोग्य आणि या ठिकाणी पहा हे अमृता, म्हणजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता। या ठिकाणी आलं, या ठिकाणी सुद्धा आलं, म्हणजे अमृता कौर। वाणिज्य मंत्री कोण होते? CH भाभा हे भारताचे पहिले वाणिज्य मंत्री होते। कोण? CH भाभा हे भारताचे पहिले वाणिज्य मंत्री होते। आणि वित्त मंत्री कोण होते? RK शेट्टी हे भारताचे पहिले वित्त मंत्री होते। उद्योग मंत्री कोण होते? श्यामप्रसाद मुखर्जी हे भारताचे पहिले उद्योग मंत्री होते। श्यामप्रसाद मुखर्जी हे भारताचे पहिले उद्योग मंत्री होते। पुढे पहा, आता ऊर्जा मंत्री कोण होते? NV गाडगीळ हे भारताचे पहिले ऊर्जा मंत्री होते।
ऊर्जा मंत्री कोण होते? गाडगीळ हे भारताचे पहिले ऊर्जा मंत्री होते. आता पहा, जमिनीमध्ये पहा पीक पिकविण्यासाठी ज्याप्रमाणे गांडूळ पहा, जे काही गांडूळ असतं म्हणजे आपला शिदूड, जे काही गांडूळ पहा जमीन भुसभुशीत करून त्या जमिनीला ऊर्जा पुरवण्याचं कार्य करतो. कोण करतं? ऊर्जा पुरवण्याचं कार्य हा गांडूळ जमिनीला करत असतो. म्हणजेच पहा ऊर्जा मंत्री कोण? गाडगीळ. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा, गा म्हणजे गांडूळ आणि म्हणजे या ठिकाणी पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगतो, म्हणजे याचा वेगळा अर्थ असा काढून हे करू नका. कारण की आपल्याला काय कुठल्याही दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे कुठलंही लॉजिक लावून आपल्याला मार्क आणायचे, त्यामुळे आपल्या लक्षात राहण्यासाठी हे असं लॉजिक या ठिकाणी लावलेलं आहे. पुढे पहा, म्हणजे भारताच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 14 मंत्री होते. भारताच्या पहिले जे काही मंत्रिमंडळ होतं त्याचे किती मंत्री होते? त्यामध्ये एकूण 14 मंत्री होते. तर या ठिकाणी आपण 13 मंत्री पाहिलेले. तर एक मंत्री कुठला होता तर ते मला आठवत नाही. जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मार्क जाणार नाही. एक जे काही मंत्री आहेत 14व्या नंबरचे ते मंत्री मला आठवत नाही, त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ज्याही विद्यार्थ्यांना माहीत असेल ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो. आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा सराव होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या चॅनलवर पहा मित्रांनो, जवळपास 13 प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आणि ह्या सर्वांसाठी फ्री आहेत. आज रात्री 9 वाजता एक आपली टेस्ट सिरीज होणार, त्यामध्ये सर्वांनी 9 वाजता जॉईन व्हायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जवळपास आपण 700 क्वेश्चन म्हणजे 700 क्वेश्चन आजच्या 14व्या प्रश्नपत्रिकेला पकडून हे होणार आहेत. आणि याच्या अगोदर सुद्धा आपले खूप व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, ते प्लेलिस्ट जाऊन तुम्ही चेक करा, नक्की तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. मित्रांनो, सर्व व्हिडिओ मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टाकलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून ज्याही वेळेस मी असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि सर्व व्हिडिओ मित्रांनो परीक्षाभिमुख अत्यंत महत्त्वाचे असलेले व्हिडिओ आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.